श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीचा महिना आहे आणि उपासनेचा पवित्र असा महिना आहे। या महिन्यांमध्ये अनेक जण महादेवाची पूजा करतात, अभिषेक घालतात, शिवामूठ वाहतात, महामृत्युंजय मंत्राचा जप करतात, तसेच विविध धार्मिक ग्रंथाचे वाचन आणि पारायण देखील या महिन्यामध्ये करतात। यांपैकीच एक अत्यंत भक्तिपूर्ण पारायण म्हणजे श्री शिवलीलामृत पारायण। श्री शिवलीलामृत पारायण श्रावण महिन्यामध्ये वाचल्यास इतर वेळी वाचण्यापेक्षाही कित्येक अधिक पटीनं फळ आपल्याला या महिन्यामध्ये मिळत असते। बघा, हे पारायण नेमकी कसे करायचे, पारायणाची सुरुवात ही कोणत्या दिवशी करायची आहे, दररोज आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत, पारायण करताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि 7 दिवसाचे पारायण पूर्ण झाल्यानंतर किंवा आपण किती दिवसाचे पारायण करणार आहोत ते पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसे करायचे याची सर्व माहिती आज मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। शिवलीलामृत पारायण हे आपल्याला सोमवारीच सुरू करायचे आहे। पारायण सुरू करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे, स्वच्छ कपडे परिधान करा आणि सर्वप्रथम भगवान महादेवाचे दर्शन किंवा पूजा करायची आहे। बघा, तुम्ही घराच्या देवघरातच हे पारायण करू शकता, आपल्याला कुठेही मंदिरात वगैरे जायची आवश्यकता नाही आहे। जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात देखील तुम्ही पारायण करू शकता, पण घरात देखील तुम्ही हे पारायण करू शकता। बघा, त्यासाठी देवघराच्या बाजूला किंवा स्वच्छ जागी एक छोटासा आपल्याला चौरंग मांडायचा आहे। चौरंग मांडण्याच्या आधी आपण जी जागा निवडली आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे, त्यावरती चौरंग किंवा पाट मांडायचा आहे। चौरंगावरती स्वच्छ वस्त्र टाकायचे आहे, त्यावरती आपल्याला महादेवाची स्थापना करायची आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये जर फोटो असेल महादेवाचा तर तो फोटो ठेवायचा आहे। जर आपल्याकडे शिवलिंग असेल, पिंड असेल तर ते पिंड आपल्याला त्या पाटावरती ठेवायचे आहे, त्याची आपल्याला पूजा करायची आहे। याला पहिले आपल्याला महादेवाच्या पिंडीला पहिले अभिषेक घालायचा आहे, पाण्याने अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालत असताना आपल्याला मंत्र जप चालू ठेवायचा आहे। ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणा किंवा तुम्हाला इतर महादेवांचं कुठलं नाव असेल, कुठलं मंत्र असेल तर ते देखील तुम्ही म्हणू शकता। बघा, तुम्ही सोमवारी पारायण करण्यास सुरुवात केली तर हे 7 दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता, म्हणजे तुमचे उद्यापन हे रविवारी येते। बघा, पहिला दिवस हा सोमवार येतो, या दिवशी अध्याय 1 आणि 2 वाचायचा आहे, दुसऱ्या दिवशी 3 आणि 4 अध्याय वाचायचा आहे, तिसऱ्या दिवशी 5 आणि 6 वाचावा, चौथ्या दिवशी अध्याय 7 आणि 8 वाचावा, 5व्या दिवशी अध्याय 9, 10, 6व्या दिवशी 11वा आणि 12वा अध्याय वाचायचा आहे आणि 7वा म्हणजे शेवटचा दिवस रविवार, या दिवशी 13, 14 आणि 15वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे। अशा पद्धतीने 7 दिवसात तुम्ही हे पारायण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण करू शकता। 7 दिवशी एक पारायण तुमचे पूर्ण होते। त्यानंतर 3 दिवसात देखील तुम्ही हे पारायण करू शकता। 3 दिवसात पारायण पूर्ण करण्यासाठी आपल्याला रोज 5-5 अध्याय वाचायचे आहे, म्हणजे 3 दिवसात 15 अध्याय तुमचे पूर्ण होतात। शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे। जर तुम्ही कंटिन्यू हे 3-3 दिवसाचे पूर्ण महिनाभर जर पारायण करत असाल तर डायरेक्ट तुमचे जेवढे पारायण आहे तेवढे श्रावण महिन्याच्या शेवटी तुम्ही हे उद्यापन करू शकता, म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्यापन करायची तुम्हाला आवश्यकता राहत नाही। तुमचे सर्व पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता। अशा पद्धतीने 3 दिवसीय पारायण देखील तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा, 1 दिवसात देखील तुम्ही पारायण करू शकता। 1 दिवसात संपूर्ण 15 अध्याय तुम्ही वाचावेत, यालाच 1 दिवसीय पारायण असे म्हणतात। 1 दिवसीय पारायण देखील तुम्ही करू शकते। हे पारायण तुम्ही श्रावण सोमवारी प्रत्येक सोमवारी करू शकता, असे 4ही सोमवार तुमचे 1 दिवसीय पारायण पूर्ण होते। त्यानंतर पूर्ण श्रावण महिनाभर देखील ही शिवलीलामृत पोथी तुम्ही वाचू शकता। फक्त हे पारायण सुरू करण्यास आपल्याला सोमवार निवडायचा आहे। सोमवारपासून सुरुवात करा, रोज आपल्या वेळेनुसार 1-1 अध्याय वाचा, अशी देखील तुम्ही सेवा महिनाभर करू शकता। त्यानंतर पारायण करताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे, सर्वप्रथम शक्यतो 7ही दिवस पारायणाची वेळ ही निश्चित ठेवावी। उदाहरणार्थ तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता पारायणाला बसला असेल तर पुढील 7 दिवसांमध्ये शक्यतो त्याच वेळेच्या आसपास
आसपास आपण हे पारायण करावे. म्हणजे 7 दिवस एकच वेळ आपल्याला वाचनाची ठेवायची आहे. त्यानंतर पारायणाला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, मन शांत ठेवावे. पारायण करत असताना शक्यतो मोबाईल किंवा इतर गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका. कधी कधी काय होतं, आपल्याला अचानक फोन येतो, मग आपण तो फोन उचलतो वगैरे. अशा कुठल्याच गोष्टी आपल्याला करायच्या नाही. मोबाईल हा आपल्याला स्विच ऑफ करून ठेवा किंवा सायलेंट करून ठेवा, मोबाईलमध्ये वापरू नका. त्यानंतर ग्रंथाचा आदर ठेवावा आणि पोथी स्वच्छ जागेवरच ठेवायची. पारायणाच्या काळामध्ये सात्विक आहार घेण्याची आणि शुद्ध आचरण आपल्याला ठेवायचे आहे. दररोज 2 अध्यायाचे वाचन झाल्यानंतर पोथीला नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचे आहे, हे महादेव, माझ्याकडून आजच्या वाचनामध्ये काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा, माझी भक्ती स्वीकारा आणि माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहू द्या. अशी प्रार्थना आपल्याला रोज वाचन झाल्यानंतर महादेवाला करायची आहे. त्यानंतर महादेवाला नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळेस ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्याला दररोज म्हणायचा आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्यापन कसे करावे. उद्यापन हे आपण शेवटच्या दिवशी करतो. जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण केले असेल तर 7व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे. 3 दिवसाचे केले असेल तर 3ऱ्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे. किंवा पूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही हे पारायण केले असेल तर शेवटच्या दिवशी, श्रावणाच्या ह्या पारायणाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे. उद्यापन कसे करायचे आहे बघा. ज्या प्रकारे आपण 7ही दिवस वाचन केले त्याच प्रकारे या शेवटच्या दिवशी ही सर्व अध्याय आपल्याला वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे, आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन तांदूळ आणि दक्षिणा अर्पण करायची आहे. तुमच्या कुवतीनुसार गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा दानधर्म तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, उद्यापनामध्ये मोठा खर्च करणं हे आवश्यक नाही आहे. तर महादेवाला महत्त्वाचे असते ते म्हणजे आपली श्रद्धा आणि भक्ती. या गोष्टी महादेवाला महत्त्वाच्या असतात. अशा प्रकारे तुम्ही पारायण करू शकता. जर 3 दिवसाचे पारायण केले असेल तर 3ऱ्या दिवशी अशाच प्रकारे आपल्याला समाप्ती करायची आहे, म्हणजे उद्यापन करायचे आहे. आपण जेवढ्या दिवसाचे पारायण करणार आहोत त्याच्या शेवटच्या दिवशी अशाच पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.